असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। इगतपुरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो। तालुक्यात अनेक लहान मोठी छोटी मोठी धरणे आहेत आणि त्यातच महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणूनही इगतपुरी तालुक्याची ओळख आहे। मात्र यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने आणि जे वाढता जो उकाडा आहे त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन झाल्याने या वेळेसच मे महिन्याच्या मध्यंतरीच भीषण अशी पाणी टंचाई जाणवू लागली आहे। इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी शहराला जो पुरवठा करणारा तळेगाव डॅम आहे त्यामध्ये फक्त 20% पाणी साठा शिल्लक आहे आणि इगतपुरी नगर परिषदेचा जो तलाव आहे आपण बघू शकता की हा पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर आहे। इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणात 24.76% इतका पाणी साठा असून मुकणे 21, वाकी 23 तर भाम आणि भावली या धरणांवर अनेक जे तालुक्यांची मदार आहे जो तहान भागवतो त्या भाम धरणात 4.75 ते भावली धरणात अवघा 5% पाणी साठा आहे। तर लवकरच पाण्याचे नियोजन करण्याचे जे आव्हान आहे ते नागरिकांकडून करण्यात येत आहे। पावसाळा सुरू व्हायला अजून जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी आहे आणि त्यातच इगतपुरी तालुक्यातील जी अनेक धरणे आहेत त्यांनी 10% पेक्षा कमी पाणी पातळी गाठलेली आहे। त्यामुळे शासनाने आता नियोजन करण्याची गरज भासू लागलेली आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।